हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल लाल मसाल्यातील साबुदाण्याची खिचडी. चटपटीत आणि झणझणीत अशी चवीची ही आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 वाटी साबुदाणे छान असे भिजवून घेतलेले आहे. 5 ते 6 तास आपले साबुदाणे छान भिजलेले आहेत, चिकट नाहीये, असे छान मोकळे भिजलेले आहेत. आता यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालून घेतो आहे. तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घालतोय आपण. हे फक्त मिरची पावडर आहे, याच्यामध्ये काहीही मिक्सिंग नाहीये. जे उपवासाला चालते ती मिरची पावडर आपण इथे घेतलेली आहे. ही चवीला थोडीशी तिखट पण आहे. आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं. आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण खिचडी बनवून घेऊया. आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलं आहे. इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी इथे हा एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. साल काढून व्यवस्थित पातळ असे काप काढून घेतलेले आहेत त्याचे. आणि आता आपण हे तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे. छान असे तेलामध्ये ते शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं हे बटाटे छान शिजवून द्यायचे आहेत आणि गॅस जो आहे तो आपण मीडियम ठेवलेला आहे. आता 3 मिनिटं झालेले आहेत. आपण डिश बाजूला करून घेऊया. हलकासा ब्राऊन कलर आपल्या बटाट्यांना आलेला आहे. याचा अर्थ आपले बटाटे छान असे शिजलेले आहेत. आपण एक चेक करून बघूया. व्यवस्थित असं आपला तुटतो आहे बटाटा, याचा अर्थ आपला बटाटा छान असा शिजलेला आहे तेलामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये हे साबुदाणे शेंगदाणे याचं मिश्रण टाकून घेऊया आणि आता हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. नेहमी हिरव्या मिरचीची खिचडी करण्यापेक्षा ही अशी लाल मिरचीची पण छान लागते खिचडी. व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. किंचितशी साखर आपण घालून घेऊया याच्यामध्ये. याने आपली खिचडी अजून छान चविष्ट होते. आता हे सगळं व्यवस्थित आपण एकदा परतून घेऊया. छान असं एकजीव करून घेऊया. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपण याला वाफ येऊन देऊया. आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. पण ताट काढून घेऊया. छान अशी वाफ बसली आहे आपल्या खिचडीला. व्यवस्थित आपण पुन्हा हलवून घेऊया खालतून वरपर्यंत. तुमच्याकडे जिरे चालत असतील तर तुम्ही जिरे जरी घातले फोडणीमध्ये तरी चालू शकतं. आता पुन्हा बारीक गॅसवरती आपण 3 ते 4 मिनिटं अजून या खिचडीला शिजवून घेणार आहोत. आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. आपली खिचडी छान अशी शिजलेली आहे. प्रत्येक दाणा दाणा आपला साबुदाण्याचा मोकळा झालेला आहे. असा कुठेही आपली चिकट अशी खिचडी झालेली नाही. व्यवस्थित आता आपण ते हलवून घेऊया आणि एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. अतिशय छान असा आपला खिचडीला कलर पण आलेला आहे आणि मस्त मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे. अशा प्रकारे छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे लाल मसाल्यातली. तुम्ही बघू शकता किती छान अशी दाणा ना दाणा त्याचा मोकळा झालेला आहे. कुठेही चिकट अशी झालेली नाहीये. बटाटा सुद्धा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. हे बघा. आणि खिचडी पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.